माझं गाव आहे मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव कंडेश्वर, जिल्हा अमरावती. माझ्या गावामध्ये दरवर्षी म्हणजे यावर्षी खूप मोठा पूर आलेला आहे. काल संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान एवढा पूर आला की आम्हाला जाण्याची साठी जागा नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आमचे लेकरं बाळं घेऊन आम्ही असं पळून गेलो. त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये सर्व पाणी घुसलं. त्याच्यानंतर आमच्या घरातले गहू तांदूळ हे ते सर्व असं वायात गेलं समजा. त्याच्यानंतर आम्हाला झोपायला जो असते वाघया छात्र्या ते पण आम्हाला नव्हतं. आम्ही इकडं त्या गावाच्या मंदिरापाशी गेलो सरपंचाच्या घरी. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला व्यवस्था केली आणि त्यांनी आम्हाला नाश्त्याची व्यवस्था केली, चहाची व्यवस्था केली. आणि आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आमच्या घरातले गहू तांदूळ सर्व आणि मला जो बकऱ्या भेटल्या त्या समाज कल्याणच्या अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या तर्फे, आणि ते पण माझ्या अशा वाहून गेलेल्या आहे आणि एक बकरी उरलेली आहे. आणि माझ्या घरातलं सर्व म्हणजे वाहून गेलेलं आहे. आणि मी इथं राहतो. ग्रामपंचायतनी आम्हाला 2011च्या अगोदरपासून आम्हाला असा पट्टे द्यायचा अधिकार सरकारनं दिलेला आहे. पण हे ग्रामपंचायत आपल्याला अधिकार अजून पट्टे वाटत नाही आहे. आम्ही इथं 2011च्या अगोदरपासून राहतो. आमचे ते 2 घरं आहे. आम्हाला अजून एक ग्रामपंचायत जे कर्मचारी आहे हे आम्हाला आणखी पट्टे देत नाही आहे. सरकारने महसूल मंत्र्याने यायला हे दिलेलं आहे, काय म्हणते पत्र दिलेलं आहे, यांना पट्टे द्या. शेतीचं नुकसान झालं, घराचं नुकसान झालं, काय प्रतिक्रिया? नाही, प्रतिक्रिया हीच आहे की नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या सर्व मंडळामध्ये 8 महसुली मंडळ आहे. तर 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला आणि त्यामुळं अनेक गावामध्ये घरामध्ये पाणी घुसलं, झोपड्यांमध्ये पाणी घुसलं, कोठ्यांमध्ये किराणा दुकान, रासायनिक खताचे दुकानं. शेतीमध्ये तर प्रचंड नुकसान आहे. म्हणजे अजून हे गावातून शेतात गेलेच नाही, कारण जाऊच शकत नाही, फसतं. शेतीमध्ये छाती पाणी होतं, 2-2, 3-3 फूट पाणी होतं. आणि शेती आणि घर NDRFच्या निकषामध्ये, SDRFच्या निकषामध्ये फक्त 95,000पर्यंत घरासाठी मदत आहे. ते नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर. परंतु 1 लाखात आणि 95,000 काही नवीन घर बांधणं होत नाही. म्हणून आमची मागणी राहील, सरकारनं कमीत कमी 2.5 लाख रुपये पडलेल्या घरांना दिले पाहिजे. आणि आजच्या आज 24 तासाच्या आत प्रति घर 5,000 रुपये तहसीलदारांनी दिले पाहिजे. तशी मागणी सुद्धा आम्ही तहसीलदारांकडे फोनद्वारे केली आहे. रात्री सुद्धा आम्ही संपर्कात होतो 12:30-1 वाजेपर्यंत. बेमळा धरणाचं पाणी आपण सोडायला लावलं 12:30 वाजता, म्हणून हा पूर काही ना लवकर ओसरला. नाही तर कमीत कमी आतापर्यंत हे पूर असेच राहिले असते आणि अजून जीवितहानी झाली असते. आणि म्हणून शेतीला कमीत कमी हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई, घराला कमीत कमी 2.5 लाख रुपये, जनावरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, अनेक प्रकारचं मोठं पाईप लोकांचे स्प्रिंकलरचे पाईप वाहून गेले, लोकांना वावरातच ठेवले होते. अशी कल्पना नव्हती एवढा पाऊस येईल म्हणून. स्प्रिंकलर सेट वाहून गेले, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्या. त्याचीही नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आता अनेक लोक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत, त्यांनी घरं वाहून गेल्यामुळे त्यांच्या स्थानिक प्रशासनाकडून काही राहण्याची काही निवाराची व्यवस्था केली आहे? स्थानिक प्रशासनाकडून मला वाटते स्थानिक म्हणजे ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या लोकांची 1-2 वेळची जेवणाची व्यवस्था हे करतात आहे. पण आता तातडीनं ग्रामपंचायतची इमारत, आम्ही शाळांमध्ये काही लोकांची व्यवस्था केली, ते स्थानिक गावकऱ्यानं केली. प्रशासन काही करत नसते. पटवारी लोक असतात, 10 वाजता आले. त्याच्यामुळं प्रशासनाकडून काहीही मदत नाही. गावकरी स्वतःच्या सरपंच उपसरपंच मग तो कोणताही असो, त्यांनी आपापल्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढी, ज्यांची घरं पडली, ज्यांचं ते निराधार झाले, त्यांना गावकऱ्यांनीच मदत केलेली आहे. प्रशासनाकडून काही फारशी मदत नाही.